थोडं सविस्तर सांगा. हे पण शहरात अनेक ठिकाणून फोन आलेले रात्री. त्यात एका ठिकाणी शिवसैनिकांना तर रंगे हात पैसे वाटताना बघितले, पकडले आणि भारतीय जनता पार्टीचे लोक होते त्यांना चांगलं चोपलं. काही लोक भारतीय जनता पार्टीचे पळून गेले, परंतु पाकिट सुद्धा पकडली. माझ्याकडे त्या पाकिटांचा फोटो आहे, व्हिडिओ आहे आमच्या माजी नगरसेवकाचा. आमच्याच लोकांनी चोपलं, कारण उद्धवजींचा आदेश आहे आता काही करा तुम्ही, माझ्या पैसे वाटण्याला चोपा सांगा, त्याला सगळं माफ आहे. निवडणुका काही करू शकत नाही, पोलिसही काही करू शकत नाही, भाजप सुद्धा पोलिसात तक्रार करणार नाही. त्यांनी असं काय तक्रार करणार आहे? पण या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीनं पैसे वाटायला सुरुवात केली, कारण भारतीय जनता पार्टीनं खूप काम केलं असं ते सांगतात देशात, राज्यात, म्हणून त्यांना पैसे वाटावे लागतात. बरोबर. ठीक. आज अर्ध्या घंटापूर्वी भाजपच्या एका कार्यकर्त्याने मला माहिती दिली की नरेश भालेराव आणि अनिकेत राठोड राठोड यांच्या इथं पैसे वाटपचा कार्यक्रम चालू आहे. पैसे वाटप, मग पैसे एक व्यक्ती, याचं नाव बी आहे पाकिटवर, त्याला काही पैसे दिले, मी त्याला धरलं, ते आता ते पाकिट निघालं, त्यामध्ये पैसे आहे. मी नागरिकांना आणि मतदारांना एवढंच सांगून इच्छितो, कोणाच्या फुलबळीला आणि कोणाच्या आमिषाला बळी पडू नका. जे तुम्ही काम केलं तर तुमच्या कामाच्यावर तुम्ही निवडून येण्याची क्षमता राखावी. आणि आता असल्या प्रकारे कुठेही पैसे वाटप करून मतदार किंवा नागरिकांची दिशाभूल करू नका. हे पैसे याच्या पाकिटावर याचा अक्षर आहे, पंडित म्हणून नाव आहे, याची पूर्ण संपूर्ण चौकशी झाली पाहिजे, एवढीच विनंती आहे. सप्रेम जय महाराज.